शनी, त्या शनीचं पत्रिकेमध्ये थोडासा अशुभ असेल तर मग कंटाळा, आळस, अभ्यास करताना हा येतो. तर त्याच्यासाठी फारसे उपाय आहेत आपले. त्यासाठी आपण एक सुंदर प्रोडक्ट आपण लॉन्च केलं ते म्हणजे काही तुपवात आपली. अच्छा. काही तुपवात आहे. काही तुपवात म्हणजे काय, तुपाची वात आहे. आता एकाग्रतासाठी अभ्यासाच्या अगोदर रोज घरी काही तुपवात एक समोर 2 फूट लांब ठेवावी, एक काढून त्याच्यातली रोज, आणि ती पेटवावी. ती ज्योत जे येते त्याच्यामध्ये 1 मिनिटं त्याच्याकडे बघून नंतर डोळे मिटून ओम शन शनिचराय नमः मंत्र म्हणायचा 5 मिनिटं आणि मग अभ्यासाला सुरू करा. फार बरं. त्याच्यानंतर घरातली नकारात्मक ऊर्जा का आपण बोललो होतो, त्याच्यानंतर त्याचा सांग प्रोडक्ट आहे आपलं, ते म्हणजे काळा कापूर. तेच मी तुम्हाला विचारणार होतो, काळा कापूर म्हणजे काय नेमकं? काळा रंग म्हणजे आपलं संरक्षण करतं. बाळ जन्माला आलं तर आपण तीच लावतो. मंगळसूत्र गळ्यामध्ये काळच आहे. काळा रंग संरक्षण कसं बनवतात तो? आपले स्वतः सगळे मॅन्युफॅक्चरिंग आहेत. जेवढे इंटिग्रेट वास्तू संदर्भात जे पॉझिटिव्ह ऊर्जा जे आणणारे आहेत ते सगळे आपले प्रोडक्ट त्याच्यामध्ये संदर्भात आहेत. जेवढे प्रोडक्ट तेवढे, आणि स्वतः आपण मॅन्युफॅक्चरिंग करतो, स्वतः बनवतो ते हिशोबाने. आता काळा कापूर हे 2008ला लॉन्च केलेलं आहे. पण लोकांना एवढं फरक पडलाय, एवढे फरक पडलात की एकदा फरक पडले की बाकी सगळे येतातच. बरोबर. तर बाकी सगळे आले. पण एवढं लक्षात ठेवा की काळा कापूर वापरताना सांडगे ब्रँड हिरवा पॅकेटमध्येच येतं. तो लूज येत नाही, कुठला प्लॅस्टिक डबीत येत नाही. त्यामुळे वापरताना सांडगे ब्रँडचा हिरवा पॅकेटमध्ये काळा कापूर येतो ओरिजिनल, तो नक्की वापरावा.